हॅलो अँड वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी. माझ्या एका भाचीचं या महिन्यात लग्न आहे म्हणून गेल्या महिन्यात मी तिचं केळवण केलं होतं. केळवणाचा तिने लगेच तो फोटो काढला आणि ती स्टोरी बघून मला खूप वेगवेगळ्या रिक्वेस्ट आल्या. त्यातली सगळ्यात जास्त डिमांडमधली रेसिपी होती त्याच्यात मी केलेला कैरीचा भात. तेव्हा आज तीच रेसिपी दाखवणार आहे. रेसिपीकडे जायच्या आधी काहीतरी सांगायचं आहे. स्पॉन्सर्ड किंवा कोलॅबोरेशनचा व्हिडिओ नाही. मी आज हा जो कुर्ता घातलेला आहे हा माझ्याच एक फॉलोअर आहेत अंजू म्हणून पुण्याच्या, त्यांच्याकडचा आहे. चिकन कारीमध्ये त्या डील करतात आणि त्या सगळ्यात जगभर कुरिअर करतात. तेव्हा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांचं हँडल मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देते, त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आता रेसिपीकडे जाऊ. या रेसिपीसाठी मी बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही तांदूळ घेऊ शकता. आणि ही आहे हरभऱ्याची डाळ. दोन्हीही मी स्वच्छ धुवून घेते. तांदूळ धुवून झाल्यावर त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि आता झाकण ठेवून मी 1 तासभर ते बाजूला ठेवून देणार आहे. आणि डाळीमध्ये पाणी घालून ती भिजत घातलेली आहे. 1 तासानंतर तांदूळ छान मोकळा झालेला आपल्याला दिसतोय. डाळ पण पुरेशी भिजलेली आहे. आता ह्या तांदूळाचा मी दुप्पट पाणी, थोडंसं मीठ आणि साजूक तूप घालून कुकरमध्ये भात करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोकळा शिजवून घेतलात तरीसुद्धा चालेल. डाळीतलं सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यात ताजा खवलेला नारळ, कैरी, आवडीप्रमाणे हिरवी मिरची, मीठ आणि अगदी चवीपुरती थोडीशी साखर, जी कम्प्लिटली ऑप्शनल आहे, हे घालून आपण पाणी न घालता हे वाटून घेणार आहोत. साधारण ही चटणी जी आपली तयार झालेली आहे त्याची चव थोडी स्ट्रॉंग हवी, म्हणजे त्याचा आंबटपणा आणि तिखटपणा थोडासा पुढे येणारा हवा, म्हणजे मग भाताबरोबर मिक्स झाल्यावर ती चव बरोबर बॅलन्स होईल. एका कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये मी हे अपलम तळून घेते. ते ह्या भाताबरोबर खूप छान लागतात. त्यातच मी कच्चे शेंगदाणे तळून घेणार आहे. फोडणीच टाकून सुद्धा चालतात हे मला माहिती आहे, पण असे वेगळे तळलेले शेंगदाणे जास्ती क्रंची लागतात. भात आपला तयार आहे, तो गार करत मी एका ताटात ठेवला आहे. शेंगदाणेही आपले तळून झालेले आहेत. आता एका पसरट पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये उडदाची डाळ घातली आहे. डाळ थोडी लाल झाल्यावर हरभऱ्याची डाळ घालूयात आणि दोन्ही डाळींचा रंग बदलेपर्यंत परतून घेऊ. मग त्याच्यातच मोहरी, हिंग, लाल सुकी मिरची आणि खूप सारा कढीलिंब असं घालून मी हे परतून घेणार आहे. आणि मग त्याच्यात मगाशी आपण जे नारळ आणि कैरीचं वाटण करून ठेवलं आहे ना, ते घालून छान मिक्स करून घेणार आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं एक वाफ आणूयात. आता हे मिश्रण तयार आहे. गॅस बंद करूयात आणि मगाशी गार करत ठेवलेला जो भात आहे ना, तो हाताने मोकळा करत घालत जाऊ आणि हलक्या हाताने कालवू, म्हणजे मग भाताचं शीत मोडणार नाही. सगळ्यात शेवटी ताजी चिरलेली हिरवी कोथिंबीर घालू आणि आपला हा कैरीचा भात तयार आहे. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोड.